ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। ओल्या दुष्काळाच्या निकषाप्रमाणे दिवाळीच्या आधी मदत देणार ऑगस्ट पर्यंतच्या नुकसानीची 2215 कोटींची मदत वितरित करण्यास सुरुवात, फडणवीसांची माहिती। दिल्लीचा मदत करण्याचा निर्णय, राज्यातील निधीमधून शेतकऱ्यांना पैसे देणार प्रस्ताव पाठवल्यानंतर केंद्रातून रिएम्बर्स होणार, मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मदतीबाबत मोदींसह शहांना निवेदन, केंद्र आणि राज्य सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी, उपमुख्यमंत्री शिंदेंकडून ग्वाही। बँकांना निर्देश दिले आहेत, कुठेही वसुली करू देणार नाही, धाराशिवमधील कर्ज वसुलीच्या नोटिशीनंतर फडणवीसांकडून स्पष्ट। धाराशिवच्या कळंबमधील संगीतपुरामधील 27 शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस, नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला असतानाच बँकेची नोटीस। शेतकऱ्यांना नोटीस देत असतील तर बँकवाल्यांना ठोकून काढा, कायदा हातात घ्या, धाराशिवमध्ये शेतकऱ्यांना आलेल्या नोटिशीनंतर वडेट्टीवार आक्रमक। धाराशिवमध्ये कर्ज वसुलीला तात्पुरती स्थगिती, मागील आठवड्यापासून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीबाबत नव्या नोटिसा न देण्याच्या बँकांना सूचना, जिल्हाधिकारी कीर्ती पुजारा यांची माहिती। तातडीची 5 ते 10 हजाराची मदत ही शेतकऱ्यांची थट्टा, सहकारी बँकेमध्ये घोटाळे केलेल्यांकडून वसुली करा, संजय राऊतांची टीका। छत्रपती संभाजीनगरमध्ये बाभुळ गावात डेकू नदीला प्रवाह बदलला, शेतीचं प्रचंड नुकसान, शेतातील पिकांसह माती वाहून गेली, शेतामध्ये तब्बल 10 गुंठ्यामध्ये 15 फुटांचा खड्डा। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा तडाखा, चाळीसगाव, भडगाव, पाचोर तालुक्यामधील शेती पिकाचं मोठं नुकसान, पूर ओसरला, मात्र शेतकऱ्यांना नुकसानीतून सावरणं कठीण। सोलापुरातील करमाळ्यामध्ये पाथर्डी इथे अनेकांच्या शेतात पाणी, मका, उडीद, कांदा पिकाचं नुकसान, पंढरपुरातही चंद्रभागा नदीला पूर, पुंडलिक मंदिरासह इतर छोटी मंदिरं पाण्याखाली। जायकवाडी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग, जालन्यामध्ये गोदावरी नदीकाठच्या गावात पाणी शिरलं, खबरदारी म्हणून 2 दिवसांपूर्वीच जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांचं स्थलांतर। धाराशिवमध्ये एका अधिकाऱ्याचा कार्यक्रमात नाच, तर दुसरीकडे IAS अधिकारी मोनोक घोष वडिलांवर अंत्यसंस्कार करून कामावर हजर। दरम्यान मदत किटवरून सेनेच्या ज्योती वाघमारेंना झापलेले सोलापूरचे जिल्हाधिकारी सुद्धा पूरग्रस्तांच्या भेटीला। अहिल्यानगरमधील ओवेसींची आजची सभा पुढे ढकलली, नगरमधील वातावरण खराब होऊ नये म्हणून 9 ऑक्टोबरला सभा घेणार, इम्तियाज जलील यांची माहिती। एकत्र रहा, भाजप आणि मोदींना हरवा, फडणवीसांना घालवा, कोल्हापुरातील सभेतून असरुद्दीन ओवेसींचं उपस्थितांना आवाहन, तर ओवेसींच्या आव्हानाचा काही फरक पडणार नाही, गिरीश महाजनांचं प्रत्युत्तर। गोरेगावातील डेस्को सेंटरमध्ये शिंदेच्या शिवसेनेचा दसरा मेळावा होणार, फक्त MMR क्षेत्रामधील शिवसैनिकांसाठी मेळावा असेल, एकनाथ शिंदेची पत्रकार परिषदेत माहिती। दसरा मेळाव्यामध्ये राज-उद्धव युतीची घोषणा होण्याची शक्यता, दसऱ्याला वैचारिक सोन्याचं आदान प्रदान होऊ शकतं, राज ठाकरेंना निमंत्रण देण्यासंदर्भातील प्रश्नावर राऊतांचं विधान। राजकीयदृष्ट्या 2 भाऊ एकत्र येऊन काही निर्णय घेत असतील तर चांगली गोष्ट, एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही, प्रताप सरनाईक यांची प्रतिक्रिया। एसटी महामंडळाकडून दिवाळीमध्ये 10% हंगामी भाडेवाढ, 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंत भाडेवाढ लागू असेल, वातानुकूलित शिवनेरी आणि शिवशाही बसेस सोडता इतर सर्वच बसेससाठी निर्णय लागू। विजय थलापतीने जाणीवपूर्वक उशीर केल्यामुळे चेंगराचेंगरीचा आरोप, खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वातील समितीकडून कारणांचा शोध घेणं सुरू। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।